बाहेर भयंकर उन्हाळा सुरू आहे आणि अशा वेळी या उन्हामध्ये आपल्याला थंडगार नेहमीच काहीतरी हवं असतं. तर म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चिंचेचं पन्ह. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी इथे एक चिंचेचा लहान गोळा घेतलाय आणि तो पाण्यामध्ये असा भिजत ठेवलेला आहे. साधारण 6 ते 7 तास याला आपण भिजत ठेवायचं आहे. 6-7 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता चिंच व्यवस्थित भिजली गेली आहे आणि आता आपण यातील पाणी वेगळं करून फक्त चिंच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतोय. त्यानंतर मी यामध्ये घेतेय थोडीशी बडीशेप, 15 ते 20 पुदिन्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंचभर आलं, 1 चमचा जिरेपूड, थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं नॉर्मल मीठ आणि हे सारं आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ही बारीक पेस्ट झाली आहे. आता आपण जे चिंचेचं पाणी बाजूला ठेवलं होतं ते थोडं थोडं यामध्ये घालून आपण पुन्हा हे बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता हे व्यवस्थितपणे बारीक झाले. आता आपण याला एका चाळणीमध्ये घालून गाळून घेऊया आणि हा जो चौथा उरलाय तो पुन्हा एकदा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून याची पुन्हा एक पेस्ट करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता हे आता आपल्या चिंचेच्या पन्ह्याचा पल्प रेडी आहे. आता एका भांड्यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 लिटर पाणी घेतलंय आणि त्यामध्ये 1 कप मी गूळ घेऊन तो विरघळण्यासाठी ठेवून दिलेला आहे. आता या पल्पमध्ये मी थोडासा हिंग घालतेय आणि हे आपण एकत्र करून घेऊया. साधारण पाव चमचा मी हिंग घातलाय आणि हे आपलं चिंचेच्या पन्ह्याचं प्रीमिक्स रेडी झालेलं आहे. एका ग्लासला तुम्ही साधारण 4 चमचे हे प्रीमिक्स घेऊन त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे. म्हणजे आपलं चिंचेचं सरबत रेडी होईल. आवडीनुसार साखर किंवा गुळाचा तुम्ही वापर करू शकता. आता इथे गूळ व्यवस्थितपणे विरघळला गेलाय आणि त्यामध्ये मी हे चिंचेचं पल्प घातले किंवा प्रीमिक्स घातले. तर आता हे चिंचेचं पन्ह तयार झालेलं आहे. तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला पित्त कमी होतं या सरबतामुळे. रोजच्या रोज सेवन केलं तर आपल्याला वजन कमीही होतं. शिवाय उष्माघाताचा धोका कमी होतो. शिवाय आपली इम्युनिटी पॉवरसुद्धा वाढते आणि आपली पचनक्रियासुद्धा सुधारते. तर असं हे एकदम फायदेशीर असलेलं चिंचेचं पन्ह तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून कळवा. सोबतच अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त चटपटीत छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा.